नमस्कार लाडक्या मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्वात मोठे अपडेट। राज्यातील लाखो महिलांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेत आणि कोणाला फक्त 1,500 मिळाले आणि अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसेच आलेले नाहीत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व मोठे अपडेट सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून महिलांना बँकेचे SMS येऊ लागले आहेत। काही महिलांच्या खात्यात 1,500 जमा झाले, काहींना थेट 3,000 मिळाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे सोशल मीडियावर आणि गावागावात मोठी चर्चा सुरू झाली आहे। पण इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं कोणाला 3,000 रुपये मिळाले आणि कोणाला अजूनही काहीच मिळाले नाही। कारण अजूनही हजारो महिलांच्या खात्यात पैसे पेंडिंग दाखवत आहे। अनेक महिला दररोज बँकेत जाऊन खाते तपासत आहेत। काही महिलांना फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळाला आहे, तर काहींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान सरकारने KYC आणि आधार पडताळणी अधिक कडक केली असून सरकारने स्पष्ट सांगितले आहे की आधार लिंकिंग, DBT आणि KYC पूर्ण नसल्यास पुढील 1,500 रुपयाचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। त्यामुळे अनेक महिलांचे पेमेंट होल्डवर ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे। आता सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे। सरकारच्या तपासणीत डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती आणि नियमबाह्य लाभार्थी आढळले आहेत। काही ठिकाणी पुरुषांनी देखील या योजनेसाठी अर्ज केल्याचे समोर आलेले आहे। त्यामुळे सरकार आता मोठी कारवाई करत आहे। तर लाडक्या मैत्रिणींनो, जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका। सर्वप्रथम तुमचे आधार लिंकिंग तपासा, DBT सुरू आहे का ते पहा आणि KYC पूर्ण आहे का हे तपासून नक्की सांगा। कारण सरकार आता फक्त व्हेरीफाईड महिलांनाच पुढील हप्ता देणार असल्याचे सांगितले जात आहे। दुसरीकडे ज्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत त्या महिलांचे व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यामुळे अजून पैसे न आलेल्या महिलांमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्हीही वाढल्या आहेत। पुढील काही दिवसात सरकारकडून काही आणखी मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। काही रिपोर्टनुसार उर्वरित महिलांचे पेंडिंग पेमेंट लवकरच रिलीज केले जाऊ शकते। त्यामुळे पुढील अपडेट खूप महत्त्वाचे असणार आहे। लाडक्या मैत्रिणींनो, तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले का, 3,000 जमा झाले का, की अजूनही पेंडिंग आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच रोजच्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।